हरे कृष्ण. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम चा 7वा श्लोक आज आपण वाचणार आहोत. तर या श्लोकामध्ये चैतन्य महाप्रभू विरह भाव प्रकट करत आहेत. तर भगवंतांपासून दूर राहणं एका भक्ताला सहन होत नाहीये, तर अशी प्रार्थना भगवंतांना केली जाते आहे. युगायितं निमिषेण. युगायितं म्हणजे युगांसारखे भासणे, निमिषेण म्हणजे एका क्षणात. तर भगवंतांचा जो विरह वाटतो आहे त्यामध्ये निमिषेण एक क्षण कसा वाटतो आहे, युगायितं युगासारखा मोठा प्रचंड वाटतो आहे. चक्षुषा प्रावृषायितं. चक्षुषा म्हणजे डोळ्यांमधून, चक्षु म्हणजे डोळे. प्रावृषायितं तो वृषा म्हणजे काय, वर्षाव होतो ना पावसाचा, तसं प्रावृषायितं म्हणजे मुसळधार पावसाप्रमाणे अश्रुधारा वाहणे. चक्षुषा प्रावृषायितं म्हणजे डोळ्यातून मुसळधार पावसाप्रमाणे अश्रुधारा वाहणे. शून्यायितं जगत सर्वम. शून्यायितं म्हणजे निरर्थक वाटणं, सगळं शून्य वाटणं, म्हणजे कशातच अर्थ वाटत नाही अशी अवस्था. जगत सर्वम सर्व जगत. गोविंद विरहेण मे. हे गोविंद, हे भगवंता, विरहेण मे तर तुमचा विरह मे मला जाणवत आहे. भगवंतांपासून मला विरह जाणवतो आहे. तर ही प्रार्थना करताना श्री चैतन्य महाप्रभू म्हणत आहेत, हे गोविंद. गोविंद या शब्दाचे 3 अर्थ आहेत. तर गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे गाय आणि गो म्हणजे भूमिदेवी पृथ्वी. तर विंद म्हणजे आनंद देणारे. तर भगवंत सर्वांना या आनंद देणारे आहेत. तर अशा भगवंतांना प्रार्थना करताना श्री चैतन्य महाप्रभू म्हणत आहेत, युगायितं निमिषेण चक्षुषा प्रावृषायितं शून्यायितं जगत् सर्वं गोविंद विरहेण मे. हे गोविंद, तुमच्या विरहाने मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. मुसळधार पावसाप्रमाणे माझ्या नेत्रांतून अश्रुधारा वाहत आहेत आणि तुमच्या अनुपस्थितीमध्ये मला हे अखिल म्हणजे सर्व विश्व शून्यवत वाटत आहे. श्री श्री चैतन्य शिक्षाष्टकम की जय. हरी बोल.